जर तुम्ही युट्यूबवर जर काम करत असाल तर ह्या दोन गोष्टी तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. ह्या जर तुम्हाला माहिती नसतील तर तुम्हाला युट्यूबवर आहे तर लाईफ टाइम मध्ये कधी सुद्धा इथे व्ह्यूज येणार नाहीत. ह्या दोन गोष्टी सर्वात इम्पॉर्टंट आहेत. ह्या दोन गोष्टी कोणत्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या सगळ्या डिटेल्स मध्ये मी सांगणार आहे. त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण की अशा प्रकारचे व्हिडिओज आहेत ते मी रेग्युलर मराठीमध्ये ते आणणार आहे. सगळ्यात पहिले तर मेन गोष्ट सांगतो, तुम्ही कोणत्या ना कोणत्या क्रिएटरकडे ऐकलं असेल की तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवर आहे ते व्हिडिओज अपलोड करा म्हणता, किंवा एव्हरग्रीन म्हणजे काय ते तुम्हाला मी नेक्स्ट पार्ट सांगणार आहे. म्हणजे की ह्यात सांगणार पण मोर तुम्हाला मी सांगणार आहे. सगळ्यात पहिले तर मेन गोष्ट तुम्हाला सांगतो, ट्रेंडिंग टॉपिक म्हणजे काय सगळ्यात पहिले तर समजून घ्या. जसं की आता सध्या ट्रेंड काय चालू आहे प्रत्येक सोशल मीडिया ऍपवर, जसं की फेसबुक झालं, युट्यूब झालं, इंस्टाग्राम झालं, याच्यावर कोणता ट्रेंड सुरू आहे हे तुम्हाला सगळ्यात पहिले समजून घ्यायचं आहे. जसं की आता सध्या तुम्हाला सांगतो जेमिनी फोटोचा ट्रेंड होता, तशाच प्रकारचा मॅजिक आहे तो ट्रेंड पकडून माझ्या युट्यूब चॅनलवर मी व्हिडिओज अपलोड केला आणि त्याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता, मला 9,000 व्ह्यूज सुद्धा त्यातून आले होते. तो झाला ट्रेंडिंग टॉपिक. ट्रेंडिंग टॉपिक मध्ये काय असतं की ज्या काही तुम्हाला व्ह्यूज असतील त्या व्ह्यूज फक्त तुम्हाला येतात जोपर्यंत तो ट्रेंड आहे तोपर्यंतच तुम्हाला व्ह्यूज येणार आहेत. म्हणजे की एक महिना जर तो ट्रेंड असेल तर एक महिन्यात तो व्हिडिओ आहे तो तुमचा चालू शकतो, त्यानंतर तुमच्या त्या व्हिडिओला व्ह्यूज येणार नाहीत. म्हणजे तो ट्रेंड आहे तो तिथून पुढे चालणार नाही, तो संपला तिथेच ट्रेंड. अशा प्रकारचे ह्याला म्हणतात ट्रेंडिंग टॉपिक. आणि ट्रेंडिंग टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओज अपलोड करावे तर लागणारच आहे. ट्रेंडिंग टॉपिक हा तुम्हाला पकडावाच लागतो सुरुवातीला, कारण की तुम्हाला महत्त्वाची गोष्ट असते की तुम्हाला व्ह्यूज आल्यानंतर तुम्हाला सबस्क्राईब भेटतात, ह्या सर्व गोष्टी असतात. पण इथे महत्त्वाचा पॉईंट काय तो, ज्यांनी कोणी तुम्हाला तो ट्रेंडिंग टॉपिक पाहून ज्याने सबस्क्राईब केलेला आहे तो फक्त ती जी काय आहे तुम्ही जो व्हिडिओ अपलोड केलाय जो ट्रेंड आहे तो पाहण्यासाठीच त्याने फक्त सबस्क्राईब केलेलं असतं. ते राहत नाहीत असं नाही, आणि ते चालू सुद्धा शकतात. आणि सुरुवातीला तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिक अपलोड करणं हा सर्वात इम्पॉर्टंट फायदा सुद्धा असतो की अपलोड हा करावाच लागतो. दुसरी मेन गोष्ट तर एव्हरग्रीन म्हणजे काय, लॉंग टाइमचा तुम्हाला विचार करायचा आहे, तात्पुरता तुम्हाला विचार करायचा नाही. लॉंग टाइमचा विचार केल्याने काय होतं सगळ्यात पहिले तर फायदे तुम्हाला सांगतो. जसं की समजा तुम्ही एखादा व्हिडिओ अपलोड केला, जसं की समजा मी लोकेशनचा एक व्हिडिओ अपलोड करता त्यावेळेस मला फक्त त्याच्यावर व्ह्यूज होत्या 15 आणि आता त्याच्या व्ह्यूज जे काही 15,000 मला व्ह्यूज भेटलेले आहेत. करीब त्याला बघायला गेलं तर एक महिना आता झालाय तो व्हिडिओ अपलोड करून, आणि तो व्हिडिओ तो आता सध्या माझा तरी जास्त करून व्ह्यूज मला भेटत आहेत, त्यातून मला सबस्क्राईब सुद्धा भेटत असेल आणि त्याच व्हिडिओमध्ये माझा चॅनल सुद्धा तो मॉनिटाईज झालेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला काम करायचं आहे, जे की 7 दिवस म्हणजे एका आठवड्यात जर तुम्ही व्हिडिओ टाकत असाल तर तुम्हाला काय 5 व्हिडिओ ते टाकायचे, 5 व्हिडिओ जे की असतील एव्हरग्रीन म्हणजे जे लॉंग टाइम तुम्हाला जास्त करून चालतील ते तुम्हाला टाकायचे. आणि सुरुवातीला विचारच करायचा की तुम्हाला लॉंग टाइम आता सध्या जर तुम्ही बघायला की हा ट्रेंडिंग टॉपिक आहे मला व्ह्यूज येतात तर तो ट्रेंड आहे तो तात्पुरता चालणार. हा ट्रेंडिंग टॉपिकवर तुम्ही जर सगळ्या व्हिडिओ जर अपलोड करत असाल तर आत्ताच थांबा. लॉंग टाइमचा तुम्हाला विचार करायचा, जे लॉंग चालू शकतं म्हणजे जसं की समजा तुम्हाला नंतर जे काय त्यातून काय ना काय फायदा भेटू शकतो अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला व्हिडिओज अपलोड करायचा आहे. जसं की समजा मी आता जर एखादा व्हॉट्सअपचं एक नवीन अपडेट झालं या रिलेटेड अपलोड केला, हा ट्रेंडिंग टॉपिक झाला, तात्पुरतं ते व्हॉट्सअपचं अपडेट राहणार आहे आणि त्यानंतर जे काय असेल तो व्हिडिओ तो नंतर चालणार सुद्धा नाही. त्याच पद्धतीतून जर मी समजा एखाद्या वेगळ्या पद्धतीने जसं की मोबाईलचं हे सेटिंग जर तुम्ही ऑन केलं तर तुमची बॅटरी ती 100% वाचू शकते. हे जर मी व्हिडिओ अशा प्रकारचा अपलोड केला तर हा लाईफ टाईम चालणारा आहे. सुरुवातीला तुम्हाला व्ह्यूज भले नाहीत आले तर नंतर तो टॉपिक आहे तो 100% चालतो. यामुळे ह्या दोन गोष्टी सर्वात इम्पॉर्टंट असतात तुमच्या युट्यूब चॅनलवर. पहिली तर ट्रेंडिंग टॉपिक हा पकडावाच लागतो, कारण की ट्रेंडिंग टॉपिक म्हणजे काय, जसं की आता सध्या तुम्हाला माहिती आहे एआयचं सर्वात जास्त चालू म्हणजे अशा प्रकारची इमेज बनवा, हे ट्रेंडिंग टॉपिक आहे. हा जर तुम्ही टॉपिक पडला तर 100% तुमचा व्हिडिओ तो व्हायरल होणारच आहे. दुसरी गोष्ट याच बरोबर तुम्हाला दुसरा पण एक विचार डोक्यात आणायचा की लाईफ टाइम साठी काही ना काही गोष्टी तुम्हाला तुमच्या युट्यूब चॅनलवर पाहिजेतच. म्हणजे की नंतर आपल्याला तो जो कोणता व्हिडिओ तुम्ही सुरुवातीला समजा 10-15 जर व्ह्यूज असतील, कोणत्या युट्यूबरचे तुम्ही उदाहरण जर सांगायचं म्हणजे कोणत्या युट्यूबरचं तुम्ही बघा सुरुवातीला त्याने एखादा व्हिडिओ अपलोड केला असतो, जसं की थंबनेल कसं बनवायचं हे जर त्याने व्हिडिओ अपलोड केला असेल आणि त्याला सुरुवातीला व्ह्यूज जर कमी असतील तर नंतर त्याला इथे 10 ते 15-16,000 व्ह्यूज येतात. म्हणजे की हा जो की टॉपिक आहे तो लॉंग टाइम चालणारा टॉपिक आहे. अशा प्रकारे तुम्हाला टॉपिक्स आहेत ते बनवायचे आहेत. आणि लॉंग टाइमचाच मी सांगेन सुरुवातीला थोडासा विचार करा आणि त्यातल्या ते तुम्ही ट्रेंडिंग टॉपिकवर पण थोडंसं फोकस करा. ट्रेंडिंग टॉपिकवर फोकस केल्यानंतर तुम्हाला व्ह्यूज सुद्धा भेटू शकतात, सबस्क्राईब या सर्व गोष्टी आहेत ते भेटणार आहेत. पण जर तुम्ही लॉंग टाइमचा जर विचार केला आणि तुमचा चॅनल जर मॉनिटाईज जर झाला असेल तर तुम्हाला नंतर ते लॉंग व्हिडिओज आहेत ते व्हायरल जर झाले तर तुम्हाला नंतर त्यातून सुद्धा इथे अर्निंग भेटू शकते, किंवा तुमचा मॉनिटाईज जर झाला नसेल तर त्यातून सुद्धा इथे तुमचं वॉच टाइम आहे ते वाढू शकतं. यासाठी ह्या दोन गोष्टी सर्वात इम्पॉर्टंट राहतात. एक तर तुम्हाला लॉंग टाइमचा जास्त करून विचार करावाच लागणार आहे. दुसरी गोष्ट असते ती म्हणजे ट्रेंडिंग टॉपिक. ट्रेंडिंग टॉपिकमध्ये ज्या व्हिडिओज येतात ते इंस्टाग्रामवर तुम्हाला माहिती आहे जे की ट्रेंड सुरू असतो तशा प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ सुद्धा युट्यूबवर अपलोड करू शकता. आणि महत्त्वाची गोष्ट असेल लॉंग टाइमचा तुम्हाला विचार जर तुम्ही केला तर लॉंग टाइमचे फायदे जास्त आहेत. मी स्वतः ट्राय केलेला आहे,
स्वतः मी काही काही व्हिडिओज अपलोड केले, त्याला सुरुवातीला 6, 7, 8 व्ह्यूज होते आणि आता ते मी व्हिडिओज बघितल्यानंतर मी सुद्धा विचार करत असतो की हे व्हिडिओज इतका कसा काय व्हायरल झाला, या व्हिडिओला 30-35 हजार व्ह्यूज आले कसे, या गोष्टी मला सुद्धा समजत नाही. त्यावेळेस मी म्हणतो याला व्ह्यूज येत नाहीत, पण नंतर त्याला व्ह्यूज आहेत ते आलेले आहेत. अशा पद्धतीतून तुम्हाला ते युट्यूबवर काम करावं लागतं आणि ह्या गोष्टी तुम्हाला जर माहीत झाल्या तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमचे व्हिडिओज आहेत ते जास्त प्रमाणात व्हायरल होणार, तुम्हाला व्ह्यूज सुद्धा भेटतात, सबस्क्राईब भेटतात, सगळ्या गोष्टी आहेत त्या तुमच्या कंप्लीट होऊ शकतात. आता इथून पुढे व्हिडिओज अपलोड करताना ह्या गोष्टी आहेत ते तुम्ही लक्षात ठेवूनच व्हिडिओज अपलोड करा, म्हणजे की लॉंग टाईमचा सुद्धा तुम्हाला विचार करायचा आणि ट्रेंडिंग टॉपिक म्हणजे ट्रेंडिंगचे 5 व्हिडिओ टाकायचे, त्यानंतर लॉंग टाईम चालणारे 5 व्हिडिओ. लॉंग टाईम मध्ये कोणते कोणते व्हिडिओ चालतात ते तुम्हाला थोडक्यात मी सांगतो. जसं की समजा एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर जसं की आता मी एखादा जसं की आता समजा मी माझ्या टेकमध्ये जर घ्यायचं म्हटलं उदाहरण, जसं की आता बघू शकता अशा प्रकारे तुम्ही जे की असेल फेसबुकचं अकाउंट खोला, त्यानंतर अशा प्रकारे ती व्हॉट्सअप तुम्ही ओपन करू शकता, कारण की व्हॉट्सअपचं तुमचं नवीन अशा प्रकारे नंबर टाकून अशा प्रकारे तुम्ही लॉग इन करू शकता. हे लॉंग टाईमचे झाले, कारण की लोक सर्च करत असतात प्रत्येक वेळी व्हॉट्सअप कशा पद्धतीने लॉग इन करायचं. युट्यूब तुम्ही हे सुद्धा टाकू शकता, युट्यूबमध्ये तुम्ही नवीन अकाउंट कशा पद्धतीने क्रिएट करू शकता, हे सुद्धा लॉंग टाईम झालं. ह्यात म्हणजे चेंज होत नाही, म्हणजे ह्या गोष्टी आहेत लॉंग टाईम चालणार, प्रत्येक ह्याच्यात चालणाऱ्या गोष्टी तुम्हाला टाकायच्या आहेत, म्हणजे नंतर तुम्हाला त्याचा फायदा भेटू शकतो. ट्रेंडिंग टॉपिक सुद्धा पकडा, जसं की आता आपल्या युट्यूब चॅनलवर सुद्धा मी ट्रेंडिंग टॉपिक पकडतो. ह्या 2 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला जास्त करून फायदा भेटणार आहे. व्हिडिओ थोडासा मोठा झाला असेल पण सर्वात इम्पॉर्टंट अशा गोष्टी सांगितल्या, त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि काही प्रॉब्लेम आला असेल तर कमेंट्समध्ये नक्कीच विचारा. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये.